न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच असल्याचं नमूद। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती, त्यामुळे तणावातून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियानच्या पोस्टमॉर्टमला उशीर। अनेक रुग्णालयांमध्ये पोस्टमॉर्टम केलं जात नव्हतं। 11 जूनला स्लॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती। दिशा सालियानचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणी बदलला का? पेडणेकर सालियन कुटुंबियांकडे का जात होत्या? रामदास कदम यांचा सवाल। तर आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हावी, रामदास कदमांची मागणी। दिशाच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांना लखलाप, तर ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। दिशा सालियन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। प्रशांत कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोल्हापूर कोर्टात आणलं। सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला सकाळी कोर्टात आणलं। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार, थोड्याच वेळात सुनावणी। कोल्हापूर कोर्टाबाहेर प्रशांत कोरटकर विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकाला ताब्यात घेतलं। विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर, भुजबळ मुंडेंना स्थान नाही। राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना समितीत स्थान, छगन भुजबळ आणि मुंडेंची एकाही समितीत नेमणूक नाही। सुषमा अंधारे कुणाल कामरा विरोधातील हक्कभंग विधान परिषदेनं समितीकडे पाठवला। दोघांनाही खुलासा करण्याबाबत आजच नोटीस येण्याची शक्यता। मंत्री थर्ड डिग्री देण्याच्या गोष्टी करतात म्हणजे महाराष्ट्रात तालिबानी राज्य। शंभूराज देसाईंच्या थर्ड डिग्रीच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल।